तामिळनाडूत राजकारणाचा सर्वात मोठा भूकंप झालाय. जिथे वर्षानुवर्षे दोन पक्षांची सत्ता होती, तिथे आता आला आहे एक नवा चेहरा. अभिनेता ते नेता आणि आता जनतेचा जननायक. सांगायची आवश्यकता नाही, तो आहे विजय थलपती. हे 8 मोठे कारण आहेत ज्या कारणांमुळे त्या ठिकाणी पूर्णपणे गेम चेंज झालेला आहे, ज्यामुळे विजय बनला गेम चेंजर. व्हिडिओ शेवटपर्यंत पहा, कारण शेवटचं कारण तुम्हाला निश्चितच धक्का देईल. जर आपण आमच्या चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करा, व्हिडिओ लाईक करा, शेअर करा आणि कमेंट्स करायला मात्र विसरू नका. मित्रहो, तामिळनाडू विधानसभा निवडणूक 2026 या निकालांनी संपूर्ण राजकारण हलवून टाकलेलं आहे. जिथे 234 पैकी तब्बल 106 जागांवर TVK आघाडीवर आणि मोठे पक्ष मागे राहिले, ते पूर्णपणे हरले सुद्धा. आणि जनता निवडते नवा चेहरा, एक नवा पर्याय. मित्रहो, त्याचे कोणते कारण आहेत ते आपण पाहणार आहोत. त्यातलं पहिलं कारण आहे स्टार पॉवर, फॅन फॉलोईंग ते वोट बँक. कारण विजय थलपतीची फॅन फॉलोईंग भयंकर आहे आणि तीच फॅन फॉलोईंग वोट बँकमध्ये बदललेली आहे. विजय फक्त अभिनेता नाही, तो एक भावना झालेला त्या ठिकाणी. रॅलीत लाखोंची गर्दी पाहिलेली आहे. लोक भाषणांसाठी नाही तर विजयला पाहण्यासाठी येत होती. मित्रहो, जिथे स्टारडम संपतं तिथून विजयची पॉलिटिक्स सुरू होते. दुसरं कारण आहे मजबूत ग्राउंड नेटवर्क आणि दुसरं म्हणजे सोशल मीडिया, फॅन क्लब आणि पॉलिटिकल मशीन. ब्लड डोनेशन ते मेडिकल कॅम्प, एज्युकेशन सपोर्ट. लक्षात घ्या, विजय असाच मिळत नाही. विजयला विजय मिळवण्यासाठी खूप मेहनत करावी लागली आहे. सोशल मीडियावरती व्हर्च्युअल वॉरियर्स त्यांनी त्या ठिकाणी तयार केले होते. मित्रहो, हे फक्त फॅन्स नव्हते, ही विजयची तयार सेना होती जी विजयाला विजयाकडे घेऊन गेली. तिसरं कारण होतं स्पष्ट राजकीय भूमिका. DMK ही राजकीय प्रतिस्पर्धी आणि BJP वैचारिक विरोध करणारी होती आणि हे दोघांनाही त्यांनी विरोध केलेला आहे. कोणताही गठबंधन नाही असं ठाम विजयने त्या ठिकाणी सांगितलेलं आहे. मित्रहो, ना आघाडी ना तडजोड, थेट जनतेशी जोड. चौथं कारण आहे सत्ता विरोधी लाट. कारण त्या ठिकाणी जवळपास अनेक वर्षांपासूनची सत्ता होती, जवळपास 40 वर्षांपासून जी सत्ता होती तिथे. मग त्या 40 वर्ष सत्तेमध्ये बरेच असे प्रॉब्लेम, अशा बऱ्याच समस्या निर्माण झाल्या. त्यामुळे तिथली जनता, तिथली लोक वैतागलेली होती. सर्वात पहिले म्हणजे बेरोजगारी. दुसरं कारण म्हणजे भ्रष्टाचाराचे आरोप करण्यात आले होते आणि तिसरं कारण म्हणजे अपूर्ण वचने. जनता त्रासलेली होती. मित्रहो, जनता नाराज झाली की सत्ता बदलायलाच लागते आणि इथं सत्ता बदलली. पाचवं कारण आहे संतुलित राजकारण. ना उत्तर दक्षिणवाद केला, ना भाषावाद केला. फोकस फक्त विकास आणि सामाजिक न्याय. मित्रहो, विजयने मुद्दे बदलले आणि जनतेने ते स्वीकारले सुद्धा आणि जनतेने सरकार बदलले. सहावं कारण आहे धर्मनिरपेक्षता आणि एकता. मित्रहो, विजयचा धर्म जरी वेगळा असला तरी त्याने कोणत्याही धर्माची बाजू घेतली नाही किंवा कोणत्या धर्माचा विरोध केला नाही. जसं स्टॅलिनने हिंदू विरोधी वक्तव्य केली, हिंदूंना ते संपवण्याची त्यांनी गोष्ट केली. ते म्हणतात की सनातन आम्ही संपवू टाकू. असं विजयने कोणतीही चूक केलेली नाही. धर्म वेगळा असू शकतो पण समाज मात्र एकच आहे. सर्व समाजाला जोडण्याचा विजयने खूप मोठा प्रयत्न केला. जिथे राजकारण विभागतं तिथे विजय जोडतो. सातवं कारण आहे ते म्हणजे बदलाची मागणी, चेंज फॅक्टर. मित्रहो, वर्षानुवर्षे DMK वर्सेस AIADMK असे जनतेला हवा होता नवा चेहरा आणि इथं लोकांनी ओळखलं की आता बदल झालाच पाहिजे. जुन्या राजकारणाला कंटाळलेली जनता नव्या चेहऱ्याकडे सहजपणे वळली गेली. आठवं कारण सर्वात महत्वाचं आहे. हे आठवं कारणच गेम चेंजर ठरलेले बरं का. जबरदस्त पद्धतीची आश्वासनं किंवा वचनं या ठिकाणी विजयने दिलेली आहेत. सगळ्यात पहिलं म्हणजे विजयने सांगितलं महिलांना 2,500 रुपये महिना. दुसरं त्यांनी सांगितलं 5 लाख नोकऱ्या देऊ आम्ही. तिसरं सांगितलं त्यांनी 4,000 रुपये बेरोजगारांना देऊ आणि लग्नासाठी 8 ग्रॅम सोनं याची घोषणा विजयने त्या ठिकाणी केली आहे. म्हणूनच विजय साध्य करता आलेला आहे. विजयने फक्त वचनं दिली नाहीत तर लोकांमध्ये आशा, अपेक्षा आणि विश्वास निर्माण केला. मित्रहो, तामिळनाडूच्या राजकारणात आता नवा अध्याय सुरू झाला आहे.
एका अभिनेत्याने दाखवून दिलं की मजबूत इच्छाशक्ती असेल तर सिस्टम सुद्धा बदलता येते. हा फक्त निकाल नाहीये, हा बदलाचा इशारा आहे. मित्रहो, तुम्हाला काय वाटतं बरं? विजय मुख्यमंत्री होणार का? कमेंटमध्ये नक्की सांगा. व्हिडिओ आवडला तर लाईक करा आणि असेच अपडेटसाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा. पुन्हा भेटू नवीन विषय घेऊन. तोपर्यंत जय हिंद, जय महाराष्ट्र.